छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरतात. या मालिका TRP मध्येही टॉप ठरतात. झी मराठीवरील पारू मालिका देखील अशीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील पारू आणि आदित्य यांच्या लग्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता प्रेक्षकांना यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. अखेर पारू आणि आदित्य यांचं लग्न होणार आहे. मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. गेले कित्येक दिवस आदित्यला पारूबद्दल अपराधानाची भावना आहे. खोट्या लग्नाच्या आठवणी, पारूचं निस्वार्थ प्रेम आणि दिशाचे टोमणे या सगळ्या भावनिक गोंधळात पुन्हा एकदा पारूशी खरं लग्न करण्याचा धाडसी निर्णय आदित्य घेणार आहे. पारूचा त्याच्यावरचा विश्वास, तिचं समर्पण या सगळ्या गोष्टी पाहून आदित्य पारूच्या निस्वार्थ प्रेमाला काही करून न्याय द्यायचा आणि सर्वांसमोर तीच बायको म्हणून स्थान निर्माण करायचं असं ठरवणार आहे. देवीच्या उत्सवात हा सगळा घटनाक्रम दाखवण्यात येणार आहे. गुरुजी या पूजेसाठी संपूर्ण गावाला आमंत्रण देणार आहेत आणि त्याच वेळी दामिनी आग्रह करेल की मुख्य पूजेसाठी दिशा नववधू म्हणून पुढे यावी. पण आदित्य या गोष्टीला विरोध करेल. यावरून दिशा व आदित्य मध्ये वाद सुरू होणार आहे. दुसरीकडे पारू आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हे खोट्या लग्नाचं प्रतीक असल्याचं कबुली जबाब गुरुजींसमोर देणार आहे. पण गुरुजी तिला थांबवतील आणि हे मंगळसूत्र म्हणजे आदित्यच्या आयुष्याचा कवच असल्याचं सांगतील. तर दुसरीकडे आदित्यच्या सुरक्षितेसाठी अहिल्या एक पवित्र यज्ञ करायचं ठरवते. या देवीच्या उत्सवात गुरुजी सर्वांसमोर आदित्य आणि पारूचं विधिवत लग्न लावून देणार आहेत. हा एक दिव्य संयोग असेल. दिशा आणि दामिनी पुन्हा एकदा अहिल्यावर मानसिक खेळी खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण यावेळी नीतीचं बळ त्यांच्या प्रत्येक पावलाला रोखेल. अहिल्या यज्ञ पूर्ण करते आणि त्या पवित्र क्षणी आदित्य आणि पारू एकत्र येऊन गुरुजींचा आशीर्वाद घेतात. आता आदित्य आणि पारूचं लग्न अहिल्या मान्य करणार का? ती पारूला सून म्हणून घरात घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.